सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आज तुमच्यापुढे वेगानं जाण्याची वेळ आहे. तुमची प्रगती पाहून सर्वच लोक थक्क होतील. नोकरदारांना बदली किंवा विभाग बदलाची सूचना मिळू शकते. बॉसच्या अपेक्षांवरती खरं उतरणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. संध्याकाळी एखादी सकारात्मक बातमी मिळाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. अनावश्यक खर्चावरती तुम्ही आज नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जे फ्रीलान्समध्ये काम करतायत त्यांना चांगला प्रोजेक्ट मिळण्याचा योग आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी नोकरी व्यवसायाच्या संदर्भामध्ये आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायामध्ये एखादी डील आज होऊ शकते. तुम्ही दस्तऐवज जपून ठेवा. नोकरीमध्ये तुमच्या बोलण्यानुसार प्रोजेक्टमध्ये बदल केले जातील. ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. भागीदारीमध्ये मतभेदाची शक्यता आहे, परंतु समजूतदारपणे काम केल्यास तुमचे संबंध टिकतील. संध्याकाळी पाहुण्यांचं आगमन होण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा आर्थिक तजवीज करून ठेवा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून नशिबाची साथ तुम्हाला कामात असेल. वाढत चाललेल्या आर्थिक कष्टातनं थोड्या प्रमाणात तरी मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. फार दिवसांपासून तुम्ही एका प्रोजेक्टवरती काम करत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. संघर्षानंतर त्रासातनं काही दिलासा मिळाल्याने एक मानसिक समाधान मिळेल. दूरच्या प्रवासाचा आज योग आहे, त्यात तुम्हाला लाभाचे योग दिसत आहेत. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज नोकरीमध्ये धावपळ होण्याची दाट शक्यता आहे. एखादा प्रोजेक्ट तातडीनं तुम्हाला पूर्ण करून द्यावा लागेल. कामासाठी जास्त वेळ द्यावा लागला तरी चालेल, परंतु काम चोख करून घ्या. मेहनतीचा आज तुम्हाला उत्तम फळही मिळेल. व्यवसायात देखील व्यवस्थित तुम्ही नियोजन करा, म्हणजे तुमची कामं मार्गी लागतील. ऑफिसमध्ये टीमवर्कवरती बारीक लक्ष द्या. घरामध्ये देखील एखादं वातावरण तुमचं सकारात्मक राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे जे लोक राजकीय क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला कामामध्ये चांगले यश मिळेल. लोकांवर तुमच्या बोलण्याचा उत्तम प्रभाव राहील. मुलांच्या काही जबाबदाऱ्या तुम्ही आज पूर्ण कराल. स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये पुढे तुम्ही जाणार असून तुमची रखडलेली कामं देखील पूर्ण होतील. वेळेनुसार तुम्ही कामाचं नियोजन कराल आणि सतत काम करत असताना आहार आणि आराम याकडे लक्ष द्याल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीला क्रिएटिव्ह कामामध्ये आज यश मिळणार असून तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. समजा आज काही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर रागावरती नियंत्रण ठेवा. कोणाला काही अपशब्द बोलू नका. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करायला पुढे येईल. कुटुंबामध्ये सुख समाधान राहील. संध्याकाळी अचानक तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आज मिळकतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. तुमच्या प्रभावी बोलण्याचा आज उत्तम परिणाम दिसून येईल. धावपळ जास्त असेल त्यामुळे काम होईल, परंतु तब्येत सांभाळण्याची गरज आहे. जोडीदाराचं सहकार्य आणि सहवास तुम्हाला लाभणार आहे. प्रवासाचा योग असून त्यातून तुम्हाला लाभ होईल. क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी आज लाभाच्या संधी आहेत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीची थांबलेली कामं आज पूर्ण होतील. तसेच प्रियजनांच्या भेटीमुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत असून प्रत्येक कामात तुम्हाला यश आहे. बँक बॅलन्स वाढल्यामुळे गुंतवणुकीचा विचार तुम्ही नक्की करा, परंतु योग्य सल्ला घ्या. बोलण्यावरती तुम्ही संयम ठेवा, नाहीतर तुमचे वादविवाद वाढतील. तुम्ही बोलण्यामध्ये आपुलकी आणि गोडवा ठेवायला हवा, यामुळे तुमचं काम पटकन मार्गी लागू शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांनी आज पैशांची देवाणघेवाण करत असताना सावध राहा, कारण फसवणुकीची दाट शक्यता आहे. कोर्ट कचेरी किंवा काही कायदेशीर वाद सुरू असेल तर मेहनत तुम्हाला जास्त करावी लागू शकते. तुमच्या विरोधातील षडयंत्र आज अपयशी ठरेल. तुम्ही भरपूर शॉपिंग कराल असं दिसून येते. खास करून गृहोपयोगी वस्तूंवरती तुमचे पैसे खर्च होतील. घरातील सुखसुविधा तुमच्या वाढतील, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस उत्तम असून आर्थिक स्थिती मजबूत असेल. व्यवसायामध्ये परिवर्तनाची योजना तुम्ही आखणार आहात. स्पर्धा परीक्षा दिली असेल तर त्यात तुम्हाला उत्तम यश आहे. कौटुंबिक जबाबदारी तुमची पूर्ण होईल. गाडी चालवताना काळजी घ्या, कारण अचानक त्यामध्ये बिघाड होईल, त्यामुळे तुमचा खर्च वाढेल. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमच्या मनाप्रमाणे लाभाची शक्यता आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहावं. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. तुमचा ताणतणाव आज वाढू देऊ नका. जास्त विचार करणं कमी करा. व्यवसायामध्ये सहकाऱ्यांचा आदर करा. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी सखोल अभ्यास किंवा तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आज व्यापारामध्ये प्रगतीचे खास योग आहेत. विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक कामातनं सुटका होणार आहे. कामानिमित्त प्रवासाचा योग असून त्यात लाभाची देखील शक्यता आहे. ज्येष्ठांचा सल्ला तुम्ही ऐका, त्यामुळे तुमची पटापट कामं मार्गी लागतील. नोकरीमध्ये काम जास्त आहे आणि तुम्ही टीम वाढवण्याचा सल्ला देऊ शकता, त्यामुळे कामाचा वेग देखील वाढेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.